सणवार म्हटलं की सकाळची खूप घाई असते आणि या घाईघाईमध्ये या गोडूला पिल्लूला छान असं गोडगोड असं रेडी करायचं होतं। म्हणून सगळ्यात पहिले मी आवरलं स्वतःचं आणि त्यानंतर मायराचं घेतलं आवरायला। तिला छान आंघोळ करून दिली आणि छान फ्रेश झाल्यानंतर तिला हा सुंदरसा गोड असा ड्रेस घालून दिला। मग त्यावर छान मॅचिंग बँगल्स घालून दिले, टिकली लावून दिली छोटूशी आणि मायरा झाली रेडी रक्षाबंधनसाठी। प्रत्येक नात्याचा एक वेगळा गोडवा असतो आणि त्याचपैकी एक नातं असं वेगळं आहे जे खूप सुंदर असं आहे आणि तेच आहे रक्षाबंधन। मायराला सगळ्याच सणवारांमध्ये खूप उत्साह असतो आणि तिला बघून आमचा पण आनंद चौपटीने वाढतो। आणि सगळी थाळी रेडी केली मी रक्षाबंधनची आणि मग मायराने औक्षवण करायला घेतलं। पण एक मज्जा आली, काय ते मी पुढे दाखवते तुम्हाला। तिने सगळं औक्षवण केलं आणि छान टिका लावला बाबांना छान। तू हे खाली पकडून ठेव, ते खाली पकडून ठेव। हा ते पप्पाला म्हणा रुमाल बांधा म्हणा। अरे हो यार, मायराला माहिती तरी होती आपण किती आपण वाटतं मायरा। बघितलं किती लक्ष राहते मायराचं, सगळे विसरले होते। आम्ही तिघजण बसलेलो होतो पण फक्त मायराला लक्षात होतं की टिका लावायच्या वेळेस रुमाल घ्यायचा असतो डोक्यावर किंवा टोपी घ्यायची असते। खूप छोट्या छोट्या गोष्टीतून मायरा शिकत असते आणि तिचं हे एवढं लक्षात असते तिच्या, हे बघून आम्हाला खूप कौतुक वाटतं की इतक्या छोट्याशा वयामध्ये तिला या छोट्या छोट्या पण इतक्या इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात असतात। आपलं कल्चर आणि आपलं सगळं कसं असतं हे सगळं माहिती आलं तिला हळूहळू आणि ह्या सगळ्या गोष्टींचाच विचार करून ती काही सुटलं की आम्हाला सांगते आणि आम्ही तिच्याकडनं आता खूप शिकायला लागलो आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। मग बाबांना छान औक्षवण केलं, पेढा भरवला आणि हे सगळं झाल्यानंतर पप्पांनी पण पेढा भरवला आणि मायरा एकदम खुश झाली पेढा खाल्ल्यानंतर। मग तोच पेढा आबांना पण भरवला आणि बाबांनी छान मस्त असे गिफ्ट्स दिले मायराला। तर हे काय गिफ्ट्स आहे मी तुम्हाला दाखवेलच पुढल्या व्हिडिओमध्ये। तर त्यानंतर मग आबांना राखी बांधायची होती आणि सगळ्यात आधी डोक्यावर रुमाल घेतला आबांनी आणि त्यानंतर मायराने टिका लावला, औक्षवण केलं आणि पेढा भरवला आणि छान असं गिफ्ट दिलं। चला भेटूया आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये। तर तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।